आज राज्यातील विविध नगर परिषदा आणि नगरपंचायतींचे निकाल जाहीर होतात। या सगळ्यामध्ये अनेक दिग्गजांनी नगराध्यक्ष पद जे आहे ते गाजवलेलं पाहायला मिळतं। या पदावरती पुन्हा एकदा आपली मोहर उमटवलेली पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे काही तरुणांनी सुद्धा या सगळ्यामध्ये आपली ताकद दाखवून देत पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदावरती विजय मिळवलाय। या सगळ्यामध्ये दोन तरुण उमेदवार आहेत ज्यांची चर्चा ही सर्वाधिक होताना पाहायला मिळते। यामध्ये पहिले आहेत 21 वर्षीय सौरभ तायडे, तर दुसरे आहेत 22 वर्षीय सिद्धी वस्त्रे। हे दोघेही नेमके कोण आहेत, यांचं बॅकग्राऊंड काय आणि या सगळ्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रभागासाठीचं विजन नेमकं काय सांगितलंय जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। सौरभ तायडे हे मातृतीर्थ सिंदखेड राजा या नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहेत। त्यांचं वय आत्ता केवळ 21 वर्षीय 10 महिने इतकंच आहे। या सगळ्याच्या नंतर ते मुळातच शरद पवार गटाचे उमेदवार आहेत। त्यांना पराभूत करण्यासाठी अनेक दिग्गजांनी या सगळ्यामध्ये त्यांची जी काही फील्डिंग होती आपण म्हणू शकतो तशा पद्धतीने लावलेली होती। मात्र या सगळ्याच्या नंतर सुद्धा सौरभ तायडे यांच्या पाठीमागे उभे असलेली त्या ठिकाणची जी तरुणाई आहे, तरुण वर्ग आहे, त्यांनी त्यांना या सगळ्यामध्ये विजयी केलेलं पाहायला मिळतंय। सौरभ तायडे यांचं शिक्षण जे आहे ते MSc BEd पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे। मुळात त्यांची आजी जी आहे ती सुद्धा या ठिकाणची नगराध्यक्ष, त्यांनी सुद्धा उपनगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे। या सगळ्याच्या नंतर त्यामुळे मुळातच घरामध्ये राजकीय आणि सामाजिक वारसा होता, त्यामुळे त्यांना राजकारणात यायचंच होतं आणि राजकारणात आल्याच्या नंतर त्यांची जी काही लखब होती ती दाखवून सुद्धा द्यायची होती। अगदी पहिल्यांदाच ते या निवडणुकांना सामोरे गेलेले होते। शरद पवार गटाने त्यांच्यावर प्रचंड विश्वास टाकलेला होता। असं असताना जेव्हा मतमोजणी सुरू झालेली होती त्यावेळी मात्र प्रत्येक फेरी गणित कुणी ना कुणी पुढे मागे होत होतं। चुरशीची अत्यंत ही लढत पाहायला मिळाली। मात्र या सगळ्याच्या नंतर केवळ 158 मतांनी सौरभ तायडे यांचा विजय झाला आणि अनेक दिग्गजांना या सगळ्यामध्ये धूळ चारत ते आता याच नगराध्यक्ष पदावरती विराजमान झालेले पाहायला मिळतात। या नगराध्यक्ष पदानंतर त्यांनी मुळात जी काही भावना व्यक्त केली ही सगळ्यात महत्त्वाची आहे। मातृतीर्थ सिंदखेड राजा या मतदारसंघाला मोठा राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। त्यामुळे ते जे काही वैभव आहे हे वैभव जतन करण्याचा, वाढवण्याचा मी प्रयत्न करेल। त्याचबरोबर तरुणांनी जो विश्वास टाकलाय त्या विश्वासावर खरं उतरण्यासाठी तरुणांचे जे काही प्रश्न असतील, म्हणजे रोजगार असेल किंवा तरुणांसाठी ज्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांना प्रशिक्षण देणं असेल, या सगळ्यावरती मी काम करेल असं आश्वासन सुद्धा त्यांनी तिथल्या जनतेला दिलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे इतके तरुण उमेदवार असल्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळतंय। दुसरीकडे दुसऱ्या उमेदवार आहेत 22 वर्षीय सिद्धी वस्त्रे। सिद्धी वस्त्रे या मोहोळच्या नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या पाहायला मिळतात। या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं, कारण मुळातच सोलापूर मधलं मोहोळ हे अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत होतं। मोहोळची निवडणूक, मोहोळमधल्या अनगरची जी काही निवडणूक होणार होती त्याचा प्रचंड सगळीकडेच चर्चा झालेल्या आपण पाहायला मिळाल्या होत्या। या ठिकाणी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले राजन पाटील जे आहेत त्या राजन पाटलांनी शीतल क्षीरसागर ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या त्यांच्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली होती। काहीही करून मोहोळमध्ये भाजपची सत्ता आणायचीच असं ठरवलेलं होतं। त्यांनी आतापर्यंत अनगरची निवडणूक जी आहे ती इतक्या वर्षांपासून ते बिनविरोध करत आलेले होते आणि असं सगळं असताना भाजपमध्ये गेल्याच्या नंतर भाजपचा पक्षश्रेष्ठींचा विश्वास जिंकण्यासाठी ही सगळी निवडणुकीची जबाबदारी राजन पाटलांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली होती। त्यांच्यावरती ही सगळी जबाबदारी असल्यामुळे त्यांनी प्रचंड ताकद लावली, सगळं काही पणाला लावलं। मात्र या सगळ्यामध्ये शीतल क्षीरसागर यांचा पराभव झाला केवळ 140 मतांनी आणि हा पराभव केला 22 वर्षीय शिवसेनेच्या सिद्धी वस्त्रे यांनी। सिद्धी वस्त्रे या केवळ 22 वर्षीय असल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झालेली होती। त्यांच्या वयावरती सुद्धा बोललं जात होतं। निवडून आल्याच्या नंतर त्यांनी या सगळ्या विषयीची एक जो खेद आहे तो सुद्धा व्यक्त केलेला पाहायला मिळाला। या सगळ्यानंतरही त्यांनी मात्र असं सांगितलंय की माझा जो प्रभाग आहे या प्रभागासाठी माझं जे विजन होतं ते मी पूर्ण करणार आहे। अनेकांनी इतक्या कमी वयामध्ये माझ्यावरती विश्वास टाकलाय, तो मुळातच मी लहान वयाची असले तरी सुद्धा मी लॉंग टर्म या सगळ्यामध्ये काम करेल, जनतेच्या प्रश्नांसाठी मी उभी राहील, हा विश्वास जनतेनं माझ्यावरती टाकलाय। त्यामुळे काहीही झालं तरी मी जनतेचा हा विश्वास खरा करून दाखवल, अशा पद्धतीच्या भावना ज्या आहेत ते त्यांनी व्यक्त केलेल्या पाहायला मिळतात। मुळातच मोहोळ विषयी सांगायचं झालं तर मोहोळमध्ये भाजपचा गड आला पण सिंह गेला, अशा पद्धतीची एकंदरीत परिस्थिती झालेली पाहायला मिळते। भाजपने या ठिकाणी 11 जागांवरती त्यांची जी विजयी पताका आहे ती फडकवलेली पाहायला मिळाली, तर दुसरीकडे
शिवसेनेला केवळ 8 जागांवरती विजय मिळालाय. मात्र असं असताना सुद्धा नगराध्यक्ष पद आता शिवसेनेकडे गेलंय. त्यामुळे मुळातच आता हे जे काही समीकरण झालं त्यामुळे पुढे महानगरपालिकेची सुद्धा समीकरणं सगळी बदलताना पाहायला मिळणार आहेत. भाजप आणि शिवसेना हे महायुतीचे पक्ष असले तरी सुद्धा मोहोळमध्ये एकमेकांच्या विरोधात ते ठाकलेले होते आणि या सगळ्यानंतर 22 वर्षीय सिद्धी वस्त्रे यांनी विजय मिळवलाय. विजय मिळवल्याच्या नंतर त्या प्रचंड भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या. मात्र दिग्गजांचा पराभव करत पहिल्याच प्रयत्नात इतकं मोठं यश गाठल्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक देखील होताना पाहायला मिळतंय. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.